नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज। तर माझी रेसिपी तुम्ही एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीजला सुरुवात करूया। तर आपण साहित्य बघून घेऊया। इथे आपण बोनलेस चिकन अर्धा किलो फ्रेश असं घेतलेलं आहे। पातीचा कांदा, अद्रक थोडं, मिरची आवडीनुसार, लसूण घेतलेला आहे, ब्लॅक पेपर, सोया सॉस, कांदा आणि इथे तेल लागणार आहे आपल्याला आणि इथे मैदा 2 वाट्या मैदा घेतलेला आहे मी। तर आता हे बोनलेस चिकन मी मिक्सर मधून वाटून घेणार आहे थोडं थोडं। मी खिमा बनवून घेतलेला आहे, जास्त पण बारीक नाही करायचं, मीडियम मध्येच ठेवायचं आहे। की तो पाणी पूर्ण गाळून घ्यायचं, म्हणजे पाणी चिकन मध्ये राहिलं नाही पाहिजे। पूर्ण चिकन मधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे, खिमा केलेला आहे। आपला मिक्सर मधून खिमा करून झालेला आहे आणि आता आपण मिरची घालून घेणार आहोत। आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त टाकू शकता तुम्ही। अद्रक घेतलेला आहे थोडं, लसूण थोडा लागणार आहे याच्यासाठी। आता मी हे वाटण मीडियम मध्ये वाटून घेणार आहे। आपला ठेचा रेडी झालेला आहे, तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। इथे आपल्याला सोया सॉस थोडा लागणार आहे, पातीचा कांदा थोडा घातलेला आहे आणि आपला साधा जो कांदा वापरण्याचा आहे तो मी थोडा टाकलेला आहे। ब्लॅक पेपर थोडी आणि व्हाईट पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी ब्लॅक पेपर यूज केलेली आहे। इथे सॉस मध्ये मीठ असतं, थोडासा आपण सॉस टाकलेला आहे, त्याच्या हिशोबाने आपण मीठ टाकून घेऊया। आणि आपण इथे तेल थोडं वापरलेलं आहे, कच्चं तेल असतं ते घेतलेलं आहे, तुम्ही बटर पण वापरू शकता याच्यामध्ये। आता मस्त असं आपण मिक्स करून घेऊया हे बॅटर। मैदा घेतलेला आहे, तर आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, थोडं तेल टाकलेलं आहे आणि सरस आपण ह्याचा गोळा करून घेऊया पिठाचा। जेवढं कडक होईल तेवढं आपल्याला, घट्ट होईल तेवढं आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे। हे मोमोजला शेप देताना प्रॉब्लेम होतो फेल मळल्यामुळे, त्यामुळे घट्ट शक्यतो मळायचं आहे पीठ। आपलं घट्टसर असं मळून झालेलं आहे, तर आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी याला झाकून ठेवूया। आता आपला एक गोळा करून घेऊया मोठा आणि लाटून घेऊया। शक्यतो हे पातळच लाटायचे मोमोज साठी। जितकी पातळ होईल एवढी पोळी लाटून घ्यायची पहिली पातळ, मग वाटीच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचंय। च्या साह्याने आता आपण गोल आकार करून घेऊया।
आता आपण स्टफिंग भरून घेऊया याच्यामध्ये. आपण हे सारण भरून घेऊया याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने. सारण आतमध्ये भरलं की ही जी घडी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आणि हे असं घ्यायचं. मग परत हा पदर इकडे, हे इकडे, असं सारण आतमध्ये दाबत न्यायचं. तुम्हाला जसे शेप येतील त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मोदक सारखे जरी केले तरी मस्त असे होतात आपले मोमो. अजून एक तुम्हाला करून दाखवते शेप. हे इथे असं फोल्डिंग करायचं, हा इथे घ्यायचं कळी, ही इथे कळी घ्यायची, ही इथे कळी, अशी दोन्ही साईडने आपण प्लेट करतो साडीच्या त्याप्रमाणे या अशा प्लेट करून घ्यायचे आहेत आपल्याला. मोमोचे आकार देऊन झालेले आहेत. तर आता मी पाणी गरम करायला ठेवलंय, त्याच्यावरती भांड ठेवून घेऊया. ह्या मोमोच्या भांड्याचं झाकण लावून घेत आहे. आता 15 मिनिटासाठी आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे, 15 ते 20. मोमोज रेडी झालेले आहे. तर आता आपण सर्व करणार आहोत. बघा, मस्त असे आपले वापरलेले मोमोज रेडी झालेले आहेत. तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. हे मोमोज काढून घेऊया एका प्लेट मध्ये. पण आपले मोमोज असे निघतात असे. मस्त असे आपले चिकन स्टीम मोमोज रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.